नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एडशी अभयारण्य आणि बालाघाटच्या पायथ्याशी ढेंबरवाडी वन परिक्षेत्रामध्ये गेल्या 4 दिवसांपासून ताडोबा टीमसह वन विभाग वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या वाघानं टीमला चकवा देत बार्शी तालुक्यातील उक्कडगाव शिवारामध्ये घुसून नामदेव उर्फ दादाराव गोविंद थोरात यांच्या 50 जनावरांच्या कळपामध्ये तो वाघ घुसला. 2 म्हैस आणि एका गायीवर त्यानं हल्ला करून त्यांना ठार केलाय. 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उक्कडगाव शिवारातील पठाई तलावाजवळ ही घटना घडली आहे. 1 महिन्यापासून बालाघाटाच्या पायथ्याशी एडशी ढेंबरवाडी वन परिक्षेत्रासह अनेक ठिकाणी या वाघाकडून जनावरांवर हल्ले केले जात आहेत. मंगळवारी वाघाने एडशी परिसरामध्ये एका गायीवर हल्ला करून ठार केलं. याचा सुगावा पकडत ताडोबा टीमनं जेरबंद करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली होती. दुसऱ्या दिवशी वाघ त्याच परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. यासाठी वन विभागाच्या धाराशिव, सोलापूर, लातूर, उदगीर, भूम, परांडा, सांगोला, मोहोळ येथील अधिकारी कर्मचारी अशा 100 जणांना तैनात करण्यात आलं होतं. वन विभागाच्या या टीमला या वाघानं चक्क चकवा दिलाय आणि थेट उक्कडगाव गाठून शिवारात चरत असलेल्या 50 जनावरांच्या कळपात घुसून 2 म्हशी आणि जर्सी कालवडीचा त्यानं फडशा पाडलाय. त्यामुळे आता एडशी अभयारण्यात स्थिरावलेली ताडोबा टीम सर्व यंत्रणा घेऊन उक्कडगाव शिवारात दाखल झाली आहे. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.